तिहेरी तलाकवर लोकसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर अखेर 3 तलाक विधेयक लोकसभेमध्ये पास करण्यात आलं। 256 जणांनी तिहेरी तलाक बिलासाठी मतदान केलं। यातील 245 जणांनी तिहेरी तलाकला पाठिंबा दर्शवला तर 11 जणांनी याला विरोध केला। ट्रिपल तलाकच्या विधेयकावर चर्चा करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली। ज्यांनी आतापर्यंत अन्याय केले तेच आता न्यायाची मागणी करतायत अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली। ट्रिपल तलाकच्या विधेयकावर मतदान सुरू होण्याच्या आधीच काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला। काँग्रेससह राज्यद आणि सपाच्या खासदारांनी सभात्याग केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथे स्वागत स्वीकारत असताना अचानकपणे तोल गेल्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली। त्यानंतर मोदींनी स्वतःला सावरत पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली। हिमाचल प्रदेशातील पालमपूरमध्ये बंदी असताना सुद्धा एका आयपीएस अधिकाऱ्यानं पॅराग्लायडिंग केलेलं आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांसाठी पॅराग्लायडिंग बंद ठेवण्यात आलं होतं। बँक कर्मचाऱ्यांनी आंध्र प्रदेशातील विजाग इथे विजया बँक आणि देना बँकेच्या बँक ऑफ बडोदामध्ये होणाऱ्या विलिनीकरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या। तामिळनाडूतील कोयंबतूर इथे बँक कर्मचाऱ्यांनी बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। यावेळी मोठ्या संख्येनं बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। प्रयागराज इथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याचं नियंत्रण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना देण्यात आलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीनं मंत्री सिद्धनाथ सिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे। लोकसभेमध्ये राफेलवरून विरोधकांनी गदारोळ घातला। यावेळी वेलमध्ये उतरून काँग्रेस खासदारांनी सत्ताधारी भाजप विरोधामध्ये जोरदार निदर्शनं केली आहेत। 2019 मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे। एनडीएला 224 तर यूपीएला 157 जागा मिळण्याची शक्यता ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे। बीडीपी असोसिएट्सच्या ओपिनियन पोलमध्ये देशात त्रिशंकूची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 2019च्या निवडणुकांसाठी भाजपनं फिर एक बार मोदी सरकार हा नवा नारा दिलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि या व्हिडिओच्या शेवटी फिर एक बार मोदी सरकारचा नारा देण्यात आलेला आहे। भाजपला पर्याय देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची मूठ बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीनं जोरदार झटका दिलाय। काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी निर्माण केलेल्या फेडरल फ्रंटला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिलाय। पंतप्रधान मोदी समर्थक जफर सरशेवाला यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। मुसलमानांची उपेक्षा करण्याचा आरोप केल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल पत्रकारांवर भडकले। यावेळी त्यांनी चक्क पत्रकारांना मारण्यासाठी माईक भिरकावला। यावेळी पत्रकारांना अपशब्द आणि मारहाण करण्याची धमकी देखील या खासदार साहेबांनी दिली। राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून 3 जातींच्या लोकांचा समावेश का असा सवाल करणारी नोटीस दिल्ली हायकोर्टानं सरकारला पाठवली आहे। 4 आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्याची सूचना न्यायालयानं दिली आहे। रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांना न्यायालयानं समन्स बजावलं असून गोहेन यांनी हे आरोप निराधार असून आपल्या विरोधातील राजकीय खेळी असल्याचं म्हटलेलं आहे। 3 राज्यातील विजयानंतर काँग्रेस पक्ष एकटाच निर्णय घेत असून ते बंद न केल्यास जेडीएस लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढेल असा इशाराही देण्यात आलेला आहे। बुलंदशहरामधील इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांच्या हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज नसून प्रशांत नट असल्याचा खुलासा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे। राज्याचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनण्याची शक्यता असल्याचं विधान केलंय। तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं। एनआयएनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध 17 ठिकाणी छापे टाकून इसिसच्या 10 संशयितांना अटक केली आहे। इसिसचे नवे मॉडेल उघड करून एनआयएला मोठा कट उघड करण्यात यश आलेलं आहे। दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील छापेमारीमध्ये जेरबंद करण्यात आलेल्या अतिरेक्यांना भारतामध्ये अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणायचे होते। शिवाय देशातील अनेक नेते या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केलाय। उत्तर प्रदेशच्या वन खात्यानं भारताचा आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधवा याला बहराईचमध्ये अटक केली आहे। मोतीपूर वनक्षेत्राच्या कटरनिया घाट परिसरामध्ये वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा रंधवा याच्यावर आरोप आहे। अवनी वाघिणीच्या शिकारीमध्ये सुद्धा रंधवाचा सहभाग होता। उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे। एका दलित तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ लोक एकत्रित आले होते। हरियाणातील गुरुग्रामच्या राजीव नगर परिसरामध्ये 6-7 गुंडांनी दिवसाढवळ्या हेड कॉन्स्टेबल मदनलाल यांचं अपहरण केलं। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, पण पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे मदनलाल यांना रस्त्यामध्ये सोडून गुंड फरार झाले। दारुल उलूम देवबंदनं नवा फतवा काढलाय। लग्नाच्या वरातीमध्ये महिलांनी सहभागी होणं इस्लाम विरोधी असल्याचं या संस्थेनं म्हटलं।
तामिळनाडूमध्ये येत्या 1 जानेवारीपासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे आणि त्याच दृष्टीनं कोइंबतूर इथे या प्लास्टिक बंदीबद्दल अनोख्या पद्धतीनं जनजागृती करण्यात आली आहे। याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा सरकारनं दिलाय। संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीनं आपल्याला कवेत घेतलेला आहे। बुधवारी पंजाबमधील भटिंडा आणि हरियाणातील हिसारमध्ये -1 डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नववर्षाच्या स्वागताला जैसलमेर सज्ज झालेला आहे। या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गर्दी करतायत। पर्यटकांच्या आगमनानं जैसलमेरमधील बाजारपेठा देखील गजबजून गेल्या। जम्मू काश्मीरमधील राजौरीमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले। यामध्ये एक नागरिक मृत्युमुखी पडलेला आहे। एनआयएनं पकडलेल्या इसिसच्या संशयितांना न्यायालयानं 12 दिवसांचा रिमांडवर पाठवण्यात आलेला आहे। 8 जानेवारीला पुन्हा एकदा त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। इराणमध्ये व्हर्च्युअल फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅम्पवर विविध पेहरावांचं सादरीकरण झालं तेव्हा मॉडेलशिवाय कॉम्प्युटरच्या मदतीनं मॉडेलचं विविध प्रकारचे पेहराव घालून कॅटवॉक करीत असल्याचा आभास मात्र या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता। देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी इंडिया कंपनीनं सुपर कॅरी या मॉडेलच्या जवळपास 6000 गाड्या परत मागवल्या आहेत। या गाडीतील फ्युएल फिल्टर सदोष असल्याचा संशय असल्यामुळे या गाड्या मागे घेण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय। ई कॉमर्स कंपन्यांसाठीचे नियम सरकारनं कडक केले। कंपन्यांचे एक्सक्लुझिव्ह असे सेलचे अधिकार सुद्धा त्यामुळे संपुष्टात येणार असल्यामुळे या कंपन्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। रिसर्च प्लॅटफॉर्म टॉफलर या संस्थेच्या एका अहवालानुसार पतंजलीच्या कमाईमध्ये 10% घट झाली आहे। प्रतिस्पर्धी कंपन्यांची स्पर्धा आणि जीएसटीमुळे पतंजलीच्या व्यवसायामध्ये घट झाल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आलंय। गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना मोबाईल फोनचा वापर किती महागात पडू शकतो याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अचानकपणे झालेल्या या स्फोटानं गाडीचा चक्काचूर झालाय। पुराण काळापासून उंदीर आणि माणसाचं नातं अधोरेखित आहे, मात्र आताचे उंदीर हे माणसाच्या डोक्याला जणू ताप ठरतायत। दुकानाबरोबरच जागोजागी झालेल्या उंदरांचा हा प्रताप कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। इथे एका दुकानामध्ये उंदीर शिरला आणि मग त्या उंदराला घाबरून उपस्थित ग्राहक आणि मालकाची अशी तारांबळ उडाली। अंतराळामध्ये तब्बल 197 दिवसांची मोहीम पार पाडल्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर एजे फ्युस्टल यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय। अंतराळामधून परत आलेला एक अंतराळवीर धड चालूही शकत नाही हे त्यामध्ये दिसतं। कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक अग्रवालचं अभिनंदन भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलनं केलंय। माझ्या मित्रानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो असं ट्विट त्यानं केलं आहे। ज्या ठिकाणी नमाज पडल्यामुळे लोकांना त्रास होतो तो नमाज योग्य नाही असं वक्तव्य करून सोनू निगमनं पुन्हा एकदा नमाजावर परखड मत व्यक्त केलंय। अक्षय कुमारचं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चांगलं ट्रोल झालंय। अक्षयची देशभक्ती खोटी असून भारतीय नागरिक भासवत देशवासियांना देशप्रेम विकून पैसे कमावल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय। अभिनेता सलमान खानचा 53वा वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या घराच्या बाहेर चाहत्यांनी गर्दी केली। सलमान घरी नसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे। आणि सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुष्मिता सेन आणि सलमान खान यांनी पार्टीमध्ये एकत्र डान्स केलाय। सलमान आणि सुष्मिताचा डान्सचा व्हिडिओ सध्या सुष्मितानं सोशल मीडियावर देखील शेअर केलेला